हाय स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण डिफरन्शिएशन हा टॉपिक शिकणार आहे, जो की तुम्हाला नीट या एक्झाममध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर JEE-CET तर सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर्स डिफरन्शिएशनच आहे. जो आपला मॅथमॅटिक्सचा जो कॅल्क्युलस नावाचा पेपर असतो, हा पूर्ण टोटली डिपेंड असतो तो या चॅप्टरवरच. दॅट इज नथिंग बट द डिफरन्शिएशन. आणि आपण जे नीटसाठी बेसिक फॉर्म्युले वगैरे लागतात डिफरन्शिएशन चॅप्टरचे, किंवा याला आपण एक प्रकारे मॅथमॅटिकल टूल म्हणून सुद्धा वापरतो नीटसाठी. ओके, मग आता नीटमध्ये तुम्हाला फिजिक्समध्ये जास्तीत जास्त या चॅप्टरचं काम पडतं. काही ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म्युलेज वगैरे किंवा कुठे कुठे डेरिव्हेटिव्ह काढायचं ज्यावेळेस काम पडतं, त्यावेळेस आपण या चॅप्टरची मदत घेतो आणि हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला लर्नच करायचे आहेत. ओके, पण याचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला डिफरन्शिएशन लिहितात कसं. समजा एक क्वांटिटी आहे y आणि दुसरी एक क्वांटिटी आलेली आहे x. ओके, तर ही जी क्वांटिटी असते x, या क्वांटिटीला म्हणतो आपण इंडिपेंडंट. ओके, अँड y इज नथिंग बट द डिपेंडंट. तर या क्वांटिटीला लिहितात y इज कॉल्ड ॲज डिपेंडंट क्वांटिटी. ओके, और इट इज कॉल्ड ॲज डिपेंडंट व्हेरिएबलसुद्धा म्हणतो आपण त्याला, और x इज कॉल्ड ॲज इंडिपेंडंट व्हेरिएबल. हे दोन्ही, एक y हा डिपेंड असतो नेहमी करता एक्सवर. जर y हा डिपेंड असेल एक्सवर, तर याला आपण समोर चालून फंक्शन्स वगैरे म्हणतो, जो की मॅथमध्ये डिटेलमध्ये आलेला आहे टॉपिक. पण आपण जस्ट फिजिक्ससाठी जस्ट स्टँडर्ड वेने असंच घेणार आहे. या y इज इक्वल्स टू f(x), याला म्हणतो आपण फंक्शन. म्हणजे या फंक्शन्समध्ये x हा नेहमी करता इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो, तर y हा नेहमी करता डिपेंडंट व्हेरिएबल असतो. मग आता डेरिव्हेटिव्ह काढणे किंवा डिफरन्शिएट करणे म्हणजेच काय, की जसा जसा एक्स चेंज होत राहणार आहे, म्हणजे इंडिपेंडंट क्वांटिटी तरी ती स्वतः चेंज होईल. म्हणजे जसा जसा एक्स चेंज होईल त्या एक्सनुसार तोच चेंज वायमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या क्वांटिटीने एक्स चेंज होणार आहे किंवा जेवढ्या व्हॅल्यूने एक्स चेंज होईल, त्याच प्रकारे वायमध्ये सुद्धा काहीतरी चेंज आलेला असेल. समजा एक्समध्ये चेंज झाला डेल्टा एक्सचा, तर वायमधला जो चेंज असतो तो असतो डेल्टा वायचा. ओके, तर हे थोडंसं बेसिक वगैरे आहे. आणि तेच की मग जेवढा चेंज एक्समध्ये झाला त्याच्यानुसार जो झालेला चेंज असतो वायमध्ये, तो मोजणे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढणे. ओके, हे थोडंसं शॉर्टमध्ये झालं. आणि हे जे मोजतात किंवा मेजर करतात, हे लिहिताना आपण मॅथमॅटिकली असं लिहितो, इट इज dy/dx. ओके, तर या डीवायला जे असतं किंवा या डीवायला आपण म्हणतो चेंज इन वाय. ओके, अँड हा जो dx असतो याला म्हणतात चेंज इन x. नेहमी करता आपण याला चेंज इन x म्हणत असतो. ओके, या फॉर्ममध्ये दिस इज कॉल्ड ॲज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आणि डेरिव्हेटिव्हसाठी जो नेहमी करतो ऑपरेटर म्हणून वापरतो आपण, किंवा जे डेरिव्हेटिव्हसाठी सिम्बॉल किंवा ऑपरेटर म्हणतो आपण, तो ऑपरेटर असतो dx. ओके, आणि यातला जो डिवाइडचा जो व्हेरिएबल असतो किंवा जो खाली येतो x वगैरे, हा नेहमी करता इंडिपेंडंटच असतो. ओके, तर यानंतर आपण जस्ट काही बेसिक फॉर्म्युले लर्न वगैरे करणार आणि त्यानंतर आपल्या मेन पॉईंटवर येणार. आपल्याला जस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युल्याचीच गरज आहे, बाकीचं काही आपल्याला आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, ते झालं बेसिक डेफिनेशन्स वगैरे. आता येऊ आपण बेसिक फॉर्म्युल्यांच्याकडे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएशनमध्ये किंवा डेरिव्हेटिव्हमध्ये हा पहिला फॉर्म्युला येतो, इट इज d(dx)(k). मी डिफरन्शिएशन का लिहिलं, की डिफरन्शिएशन इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ज ऑफ फंक्शन. म्हणजे जे काही फंक्शन्स असतात आपले मॅथमध्ये, त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजेच त्याला आपण डिफरन्शिएशन म्हणतो. म्हणून मी डिफरन्शिएशन फॉर नीट असं टायटल घेतलं. आता जस्ट आपण काय करू, की डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन, जे काही स्टँडर्ड फंक्शन असतील त्यांचे डेरिव्हेटिव्ज या ठिकाणी लर्न करणार आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल खूप इम्पॉर्टंट फंक्शन्स आलेले आहेत d(dx)(k), वेअर k इज अ कॉन्स्टंट फंक्शन. ओके, तर हे k जे असणारे हे नेहमी करता कॉन्स्टंट फंक्शन असते. मग या कॉन्स्टंट फंक्शन्समध्ये येणारे बाकीचे फंक्शन्स कसे असतील ते आपण आता डिराईव्ह करू, किंवा ते त्या पद्धतीने आपण घेऊ. ओके, तर हा d(dx)(k) इज इक्वल्स टू 0. जर समजा तुम्हाला के हे फंक्शन सापडलं किंवा के हे फंक्शन दिसलं किंवा कॉन्स्टंट फंक्शन जर दिसत असेल, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्टली समोर 0 लिहिणार, किंवा d(dx)(k) हा नेहमी करतं किती लिहायचा, 0 लिहायचा. ओके, त्यानंतर जर समजा मी डेरिव्हेटिव्ह काढून दाखवले कॉन्स्टंट फंक्शनचे, जर जे नंबर्स असतात मॅथमॅटिक्समध्ये, जे नंबर्स किंवा संख्या दिसतात ते सगळेच्या सगळे कॉन्स्टंट फंक्शन. समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला असं दिसलं d(dx)(2). 2 इज अ फिक्स व्हॅल्यू. जर नंबर लाईनवर आलो किंवा रिअल लाईनवर आलो तर 2 हा फिक्स आलेला आहे. ओके, तर या 2ची किंमत फिक्स असल्यामुळे हा व्हेरिएबल नाही आहे, तो कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी करता 0. ओके, d(dx)(2) इज ऑलवेज 0. सिमिलरली d(dx)(3) जर घेतला तर तो सुद्धा 0च. तुम्ही कोणतीही संख्या घ्या, d(dx)(4)
-100 घ्या, बिकॉज इट इज ऑल्सो कॉन्स्टंट. याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 0च येणार आहे. मग आता राहिला प्रश्न असा, डी डी एक्स ऑफ इट इज लेट अस सपोज दॅट 3 क्यूब. वी नो दॅट की 3 क्यूब इज नथिंग बट द 27. पण 27 काय झाला? 27 हा सुद्धा कॉन्स्टंटच आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे या टर्मचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह काय होईल? 0च होईल. मग आता कितीही मोठी संख्या असू द्या किंवा कोणताही कॉन्स्टंट असा असू द्या, लेट अस सपोज दॅट दिस इज अ व्हेरी बिग नंबर, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह चेंज वगैरे होणार नाही आहे, तो कॉन्स्टंटच आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा किती? परत एकदा 0च, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी करता 0. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या ऑपरेटरमध्ये जर इथे कुठेही समजा एखादं कॉन्स्टंट टर्म किंवा एखादी संख्या दिसली तर त्या सगळ्या संख्येचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्टली त्याचं ॲन्सर जे लिहायचं ते किती लिहिणार? 0 लिहिणार. ओके, दिस इज द कॉन्स्टंट फंक्शन. याला कॉन्स्टंट फंक्शनसुद्धा म्हणतात मॅथमध्ये. हे होतं सर्वात बेसिक एक कॉन्स्टंट फंक्शन. त्या कॉन्स्टंट फंक्शन झाल्यानंतर पुढचं महत्त्वाचं फंक्शन येतं, याला आयडेंटिटी फंक्शन म्हणतो आपण. आणि जर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स जर असेल तर तो नेहमी करता 1च येतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेम क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू सेम क्वांटिटी. म्हणजे समजा आता डी डी एक्स ऑफ एक्स लिहिलेलं आहे, पण एखाद्या ठिकाणी असं असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, तर हे सुद्धा किती? 1च. जर एखाद्या ठिकाणी असं असेल डी ओमेगा अपॉन डी ओमेगा इट इज ऑल्सो इक्वल्स टू 1. दीज आर द बेसिक फॉर आयडेंटिटी फंक्शन्स. ओके, जर एखाद्या वेळेस आयडेंटिटी फंक्शन असेल म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये सारखंच फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी करता तुम्हाला 1च लिहायचं आहे. ओके, आणि तिसरं इम्पॉर्टंट फंक्शन आलेलं आहे, दॅट फंक्शन इज नथिंग बट द डी डी एक्स ऑफ एक्सेस टू द पॉवर एन. हाच खूप महत्त्वाचा फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सेस टू द पॉवर एन. एक्सेस टू द पॉवर एन किती? इट इज एन इंटू एक्सेस टू द पॉवर एन मायनस 1. हा खूप इम्पॉर्टंट आलेला आहे. इट इज एक्सेस टू द पॉवर एन मायनस 1. डी डी एक्स ऑफ एक्सेस टू द पॉवर एन इज इक्वल्स टू एन इंटू एक्सेस टू द पॉवर एन मायनस 1. हा सर्वात इम्पॉर्टंट आणि हा जास्तीत जास्त तुम्हाला मदत करणारे किंवा जास्तीत जास्त उपयोगात जो येतो तो हाच फॉर्म्युला असणार आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण याच्यावरून काही जस्ट एक्झाम्पल्स वगैरे सांगू किंवा कशा टाईपचे फंक्शन्स असतील, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसे लिहायचे आहेत. ओके, अंडरस्टँडिंग करून घेऊ. लेट अस सपोज दॅट डी डी एक्स ऑफ, मी यावरूनच हे फॉर्म्युलेसुद्धा घेऊ शकतो. इट इज डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, आता एक्स आणि एक्स सेमच आलेला आहे, पण एक्सची पॉवर या ठिकाणी एन होती, या ठिकाणी किती आहे? 2 आहे. तर मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो ते आपण घेणार. तर तो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो, इट इज 2 टाइम्स एक्सेस टू द पॉवर 2 मायनस 1. सर्वांना माहिती आहे 2 मायनस 1 किती येतील? इट इज 1. आणि 1 आपण पॉवरमध्ये असो, डिवाइडला असो किंवा कोइफिशियंटमध्ये असो तो लिहित नाही आहे नेहमी करता. ओके, नंबर नेक्स्ट फॉर्म्युला, इट इज डी डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ इट इज एक्सेस टू द पॉवर 3. व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह? परत सेम फॉर्ममध्ये, हे पॉवर फंक्शनच आहे, हे पण पॉवर फंक्शनच, हे पण पॉवर फंक्शन. मग पॉवर फंक्शन आले तर पुढचा डेरिव्हेटिव्ह कसा याचा? इट इज 3 टाइम्स एक्सेस टू द पॉवर 3 मायनस 1. आणि एक्सेस टू द पॉवर 3 मायनस 1 किती होतील? इट इज 2. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज इक्वल्स टू 3 टाइम्स एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x. ओके, हे झाले आपले बेसिक फॉर्म्युले. अगेन मी समोरचा एखादा जर घ्यायचा असेल तर अजून घेतो. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सेस टू द पॉवर 4. हा तुम्हीच करू शकता. आता काय होईल डेरिव्हेटिव्ह? इट इज 4 टाइम्स एक्सेस टू द पॉवर 4 मायनस 1. कारण एनची जागा कितीने घेतलेली आहे? 4ने. तर या साईडला फक्त एनच्या जागी 4 रिप्लेस करा, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह भेटून जाईल. किती? 4 इंटू एक्सेस टू द पॉवर 4 मायनस 1. 4 मायनस 1 किती? 4 मायनस 1 हा 3 होतो. देअरफॉर इट इज 4 टाइम्स एक्स क्यूब. आता सिमिलरली असे तुम्ही कोणतेही घेऊ शकता. अशी गरज नाही की या ठिकाणी पॉझिटिव्हच असले पाहिजे, निगेटिव्ह असले तर सुद्धा. लेट अस सपोज दॅट एक एक्झाम्पल घेऊ. इट इज डी डी एक्स ऑफ एक्सेस टू द पॉवर लेट अस सपोज दॅट -3. -3 असेल तरी डेरिव्हेटिव्ह तसाच. किती? इट इज एनची जागा कितीने घेतलेली आहे? -3ने. तर रिप्लेस करा. इट इज -3 एक्सेस टू द पॉवर -3 मायनस 1. ओके, तर एक्सेस टू द पॉवर -3 मायनस 1 किती? -3 इंटू एक्सेस टू द पॉवर -4 असा येईल तो. त्यानंतर अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सेस टू द पॉवर फ्रॅक्शन्स घेऊ. लेट अस सपोज दॅट इज 2/3. व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ 2/3 एक्सेस टू द पॉवर 2/3. अगेन एनची जागा कितीने घेतली? 2/3ने. मग एनच्या जागी परत एकदा 2/3 रिप्लेस करा, म्हणजे 2/3 एक्सेस टू द पॉवर 2/3 मायनस 1.
सिम्पल आहे. आणि 2/3 मायनस 1चे कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजे. किती होईल 2/3 एक्स रेज टू द पॉवर इट इज 2 - 3/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन टाईप सॉल्व करतो आपण त्याला. इट इज 2/3 म्हणजे तिरपा गुणाकार एक प्रकारे असं 1ला 1/1 लिहितो आणि या फॉर्ममध्ये घेऊ आपण त्याला. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 - 3/3 येतो. इट इज एक्स रेज टू द पॉवर -1/3. या फॉर्ममध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळणार. मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू द पॉवर 2/3 इज 2/3 एक्स रेज टू द पॉवर -1/3. आफ्टर दिस ddx ऑफ एक्स रेज टू द पॉवर -1/2 निगेटिव्ह येतो. निगेटिव्ह फ्रॅक्शन्सच्या पॉवर जर घेतलं तर किती होईल. अगेन इट इज -1/2 बिकॉज एनची जागा कोणी घेतलेली आहे याने. एक्स रेज टू द पॉवर -1/2 किती होईल -1/2 एक्स रेज टू द पॉवर -1/2 -1. तो या फॉर्ममध्ये येईल. आणि परत एकदा सॉल्व करा. 2 × -1 -2 -2 -1 किती होतील. इट इज -3/2. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टाईप ऑफ फंक्शन्स. मग या टाईपचे फंक्शन्स म्हणजेच पॉवर फंक्शन जर असतील तर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट जो फॉर्म्युला येतो तो म्हणजे हा येतो. मग कधी फ्रॅक्शन्स असो, कधी निगेटिव्ह नंबर्स असो किंवा पॉझिटिव्ह इंटिजर्स असो, कोणतेही संख्या असो, आपण त्यांचे डेरिव्हेटिव्स या पद्धतीने सॉल्व करणार आहे. व्हॉट इज ddx ऑफ एक्स रेज टू द पॉवर -3, त्यानंतर ddx ऑफ एक्स रेज टू द पॉवर 2/3, ddx ऑफ एक्स रेज टू द पॉवर -1/2. असं कोणतंही फंक्शन असो, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या फॉर्ममध्ये. आणि ऑलवेज रिमेंबर करा की जर एकच्या पॉवरमध्ये काहीही असो, कोणतीही संख्या असो, तुम्हाला त्यांचे डेरिव्हेटिव्स याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि तो म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला हा एक येतो 3 नंबरचा. ओके, इट इज द इम्पॉर्टंट वन दॅट इज रेसिप्रोकल फंक्शन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इज इक्वल्स टू -1/x². ओके, त्यानंतर नंबर 8 स्क्वेअर रूट फंक्शनसुद्धा आहे. स्क्वेअर रूट फंक्शनचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. बिफोर दॅट हा एक बेसिक फॉर्म्युला स्क्वेअर रूट फंक्शन घेऊ. इट इज ddx ऑफ √x इज इक्वल्स टू किती. ddx ऑफ √x इक्वल्स टू किती येतील. इट गिव्स अस 1/2 टाइम्स √x. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. मग आता मी काय करतो, हा आणि हा आपण एक प्रकारे याच्यावरूनच तयार करू शकतो. दॅट इज एक्स रेज टू द पॉवर n. ओके, कसा लक्ष द्या. इट इज ddx ऑफ, मी हा समजून सांगतो आधी, एक्स रेज टू द पॉवर 1/x. हा 1/x आपण लिहू शकतो बाय लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेसच्या म्हणण्यानुसार हा 1/x रेज टू द पॉवर 1 असं झालं असतं एक्स रेज टू द पॉवर -1. आणि आता एक्स रेज टू द पॉवर -1 इज नथिंग बट द पॉवर फंक्शन लाईक दिस. याच्यासारखं पॉवर फंक्शन आहे. म्हणजेच परत काय झालं असतं, तोच फॉर्म्युला n × एक्स रेज टू द पॉवर n-1. म्हणजे असं मायनस ऑफ दिस इज n मीन्स इट इज -1 × एक्स रेज टू द पॉवर -1 -1. यांची जागा -1ला दिली तर हा -1 म्हणजेच मायनस साईन आणि एक्स रेज टू द पॉवर -1 टाइम्स -1 टाइम्स इट इज -2 टाइम्स. म्हणजे मायनस ऑफ एक्स रेज टू द पॉवर -2. अगेन बाय लॉज ऑफ इंडायसेस एक्स रेज टू द पॉवर -2ला आपण असं घेऊ शकतो. इट इज -1/x². ओके, तर हा एक लॉज ऑफ इंडायसेस येतो. 1/a रेज टू द पॉवर m इज ऑलवेज a रेज टू द पॉवर -m किंवा a रेज टू द पॉवर m इज इक्वल्स टू 1/a रेज टू द पॉवर -m. असं कोणताही वेने तुम्ही हा घ्या किंवा हा घ्या, दोन्ही प्रकारे तुम्हाला लिहिता येतो. ओके, दिस इज नथिंग बट द लॉज ऑफ इंडायसेस. ठीक आहे, तर हा होता याचा प्रूफ. ddx ऑफ 1/x इज इक्वल्स टू -1/x². कोणतं फंक्शन, रेसिप्रोकल फंक्शन. आता राहिला प्रश्न या स्क्वेअर रूट फंक्शनचा. तर स्क्वेअर रूट फंक्शनसुद्धा पहा डेरिव्हेटिव्ह कसा तयार होतो त्याचा. स्क्वेअर रूट फंक्शनचाही डेरिव्हेटिव्ह आपण या पॉवर फंक्शनवरूनच तयार करतो. म्हणजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि बेसिक म्हटलं तरी चालेल. ओके, तर ddx ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. तर रूट एक्सला आपण जो रूट असतो त्या रूटला नेहमी करता, सगळ्यांना माहिती आहे, रूटला नेहमी करता आपण लिहितो इट इज 1/2. ओके, रूटला कसं लिहिता येतं 1/2. ओके, तर अगेन आता याचा पूर्ण कम्प्लिटली विचार केला तर हे फंक्शन डायरेक्टली लुक्स लाईक ॲज पॉवर फंक्शन. म्हणजे एक प्रकारे एक्स रेज टू द पॉवर n सारखं आहे. परत मग एक्स रेज टू द पॉवर nचा फॉर्म्युला कुठे येतो, एक्स रेज टू द पॉवर nचा फॉर्म्युला n × एक्स रेज टू द पॉवर n-1. बस nची जागा द्या त्याला, n म्हणजेच किती 1/2. ओके,
it is x raised to the power 1 by 2 minus 1. 1 by 2 x raised to the power 1 by 2 minus 1. and now 1 by 2 minus 1 हा नेहमी करता minus 1 by 2 होतो. ओके. आणि परत एकदा मगाशी सांगितलं जसं लॉज ऑफ इंडायसेसनुसार a रेज टू द पॉवर मायनस एम इज 1 अपॉन a रेज टू द पॉवर एम, म्हणजे 1 by 2 इंटू याला लिहिलं असतं x रेज टू द पॉवर 1 by 2 आणि 1 by 2 इंटू x रेज टू द पॉवर 1 by 2 किती होतो. दिस इज अगेन आता सांगितलं होतं 1 by 2 ला लिहिता येतं रूट. ओके. तर दिस इज नथिंग बट द 1 अपॉन 2 टाइम्स रूट एक्स. हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. ओके. दिस इज नथिंग बट द 1 अपॉन 2 टाइम्स रूट एक्स. हाही आपण यावरूनच तयार करू शकतो. ओके. यासमोर जर समजा कधी कधी तुम्हाला क्यूब रूट वगैरे दिसले तर त्यांनाही आपण याच फॉर्म्युल्याने सॉल्व करतो. दॅट इज नथिंग बट द पॉवर फंक्शन. ओके. पॉवर फंक्शनने आपण हाही सॉल्व करू शकतो. पॉवर फंक्शनने लेटस सपोज दॅट आता मी क्यूब रूट सांगतोय. इट इज डी डी एक्स ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स तर झाला. आता हा क्यूब रूट ऑफ एक्स. क्यूब रूट ऑफ एक्स सेम फॉर्ममध्ये कसं सॉल्व करता येईल. एक्स रेज टू द पॉवर क्यूब रूटला परत एकदा लिहितो मी एक्स रेज टू द पॉवर 1 by 3. जसं स्क्वेअर रूटला एक्स रेज टू द पॉवर 1 by 2 लिहितात तसं क्यूब रूटला एक्स रेज टू द पॉवर 1 by 3. आता परत एकदा एक प्रकारे हे एक्स रेज टू द पॉवर एन सारखं दिसतं. एक्स रेज टू द पॉवर एन सारखं असल्यामुळे काय एन इंटू एक्स रेज टू द पॉवर एन मायनस 1 म्हणजेच किती 1 by 3 एक्स रेज टू द पॉवर 1 by 3 minus 1. दॅट इज नाव 1 by 3 इंटू एक्स रेज टू द पॉवर 1 by 3 minus 1 किती. तर हा झाला असता तुमच्याकडे 1 minus 3 अपॉन 3. तुम्ही सॉल्व करून पाहू शकता घरी पण. ओके. इट इज 1 by 3 1 minus 3 1 minus 3 इज नथिंग बट द -2 by 3 आणि डिवाइडला जर आणला तर इट इज 1 अपॉन 3 टाइम्स. हा येतो बाय लॉज ऑफ इंडायसेस. इट इज एक्स रेज टू द पॉवर 2 by 3. ओके. अँड दिस इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ लेट अस सपोज दॅट डी डी एक्स ऑफ एक्स रेज टू द पॉवर 99 असेल तर परत एकदा इट इज लाईक एन. एक्स रेज टू द पॉवर एन सारखं आहे तर काय होईल. इट इज 99 एक्स रेज टू द पॉवर 99 minus 1 मीन्स दिस गिव्स अस 99 इंटू x raised to the power 99 minus 1. It is 98. And this is the derivative of x raised to the power 99. या टाईपमध्ये हे होतं आपलं नेक्स्ट फंक्शन. ओके. तुम्हाला सगळ्यात आधी हे डेरिव्हेटिव्ह फक्त अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत. एकदा हे डेरिव्हेटिव्ह समजले की आपण पुढच्या टॉपिकच्याकडे जा. आणि एक फंक्शन आपण राहिलेलं होतं अल्जेब्रिक फंक्शन्समध्ये. तर त्या अल्जेब्रिक फंक्शन्समध्ये आपल्याकडे परत एक फंक्शन झाले. दॅट फंक्शन इज एक्स रेज टू द पॉवर एन. तर यांचा डेरिव्हेटिव्ह आपण शॉर्टकट पण लिहू शकतो की ज्या टर्म्स अशा 1 अपॉन एक्स रेज टू द पॉवर एनमध्ये येतात. एक्स रेज टू द पॉवर एन तर सर्वांनाच माहीत आहे. पण 1 अपॉन एक्स रेज टू द पॉवर एन जर ह्या टर्म्स मिळाल्या तर आपण त्यांना डायरेक्ट शॉर्टकट पद्धतीने असं घेऊ शकतो. दॅट इज नथिंग बट द -n अपॉन एक्स रेज टू द पॉवर n+1. ओके. हा फॉर्म्युला येतो आणि या फॉर्म्युल्याने सुद्धा सॉल्व करता येतं. म्हणजे मागचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसारच आपण याला डेव्हलप करू शकतो. म्हणजे आता या फॉर्म्युल्याचं ॲप्लिकेशन्स कसं जर समजा असं असेल 1 अपॉन एक्स स्क्वेअर तर 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही डायरेक्ट लिहू शकता या फॉर्ममध्ये. किती 1 अपॉन एक्स स्क्वेअर आहे यांची जागा कितीने घेतलेली आहे 2 ने. म्हणजे हे काय झालं असतं -2 डिवायडेड बाय एक्स रेज टू द पॉवर. आता हे एन आणि ही पॉवर कितीने 1 ने वाढले. 1 ने वाढले तर 2 पेक्षा 1 ने मोठा म्हणजेच किती 3 -2 अपॉन एक्स क्यूब. सिमिलरली डी डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स क्यूब जर असेल तर 1 अपॉन एक्स क्यूब असेल तर मी डायरेक्ट लिहितो इट इज -3 कारण यांची जागा कितीने घेतलेली आता सध्या यांची जागा 3 ने घेतलेली आहे. म्हणजेच इट इज -3 अपॉन एक्स रेज टू द पॉवर 3+1. ओके. आफ्टर दॅट व्हॉट वी कॅन से दॅट इट इज डी डी एक्स ऑफ एक्स रेज टू द पॉवर लेट अस सपोज दॅट मी निगेटिव्ह पॉवर घेतो -4. व्हॉट विल बी दिस. इट इज मायनस ऑफ हा फॉर्म्युल्यामधला मायनस साईन अँड एन इज इक्वल्स टू -4. देअरफॉर इट इज -4 डिवायडेड बाय एक्स रेज टू द पॉवर -4+1. ओके. -4+1 किती होता ते सगळ्यांनाच माहीत आहे. देअरफॉर दॅट इज मायनस इंटू मायनस बिकम्स प्लस. ओके. त्यानंतर एक्स रेज टू द पॉवर -4+1 इट इज जस्ट -3 म्हणजे 4 अपॉन एक्स रेज टू द पॉवर -3. हे होते अल्जेब्रिक फंक्शन. हां. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन कशाला म्हणायचं बस सगळ्यात बेसिक एक्सपोनेन्शियल फंक्शन जर घेतलं तर दॅट नंबर 10 वाला फॉर्म्युला येतो
दॅट एक्सपोनेन्शियल फंक्शन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्सच. ओके, व्हेरिएबल म्हणजे ज्या फंक्शनमध्ये ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन असतं त्याच व्हेरिएबलसोबत आपल्याला डिफरन्शिएट करायचं. म्हणजे डी डी एक्स ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स इज इक्वल्स टू, वी ऑलवेज से दॅट इट इज ए रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज लॉग ए. ओके, नेहमी करता डेरिव्हेटिव्ह असं लिहिणार आहे आपण. दिस इज कॉल्ड ॲज द एक्सपोनेन्शियल फंक्शन. यामधला हा ए जो असतो, या एला आपण बेस म्हणतो. ओके, नेहमी करता हा बेस असतो आणि बेसच्या डोक्यावर जे असतं ती इंडेक्स असते. आणि एक लक्षात ठेवा, हा बेस जो असतो नेहमी करता काहीतरी कॉन्स्टंट संख्या असणार आहे. ओके, अँड हा जो इंडेक्स असतो, हा इंडेक्स म्हणजे नेहमी करता एक व्हेरिएबल असेल. ओके, ती जी इंडेक्स असते ही नेहमी करता काय असायला पाहिजे, व्हेरिएबलच असायला पाहिजे. ओके, आणि यामध्ये कंडिशनसुद्धा आहे की दॅट कॉन्स्टंट ऑर दॅट बेस ए मस्ट बी ग्रेटर दॅन 0. तो नेहमी करता ग्रेटर दॅन 0च असतो. ओके, डी डी एक्स ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स हे एक्सपोनेन्शियल फंक्शन असतात. या एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती लिहिणार, ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए, बट स्मॉल ए इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. ओके, आता काही एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला अशा टाईपचे फंक्शन्स दिसतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेस टू द पॉवर एक्स, 2 म्हणजे कॉन्स्टंट किंवा संख्या झाली, तर याचा डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युल्यानुसारच लिहायचा. किती, 2 रेस टू द पॉवर एक्स इंटू, ओके, एची जागा किती कोण घेतलेले 2 ने, तर इट इज लॉग 2. ओके, सेम फॉर्ममध्ये मी 3 घेतो, इट इज डी डी एक्स ऑफ 3 रेस टू द पॉवर एक्स. किती होणार आहे, 3 रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज लॉग 3. ओके, डी डी एक्स ऑफ 7/3 रेस टू द पॉवर एक्स, असे एक एक्झाम्पल सांगतोय. डी डी एक्स ऑफ 7/3 रेस टू द पॉवर एक्स किती, परत एकदा 7/3 रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज लॉग ऑफ 7/3. ओके, या टाईपमध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन असं नाही की जस्ट 2, 3, 4च येतील, किती मोठी संख्या असू शकते. इट इज डी डी एक्स ऑफ, लेट अस सपोज दॅट 99 रेस टू द पॉवर एक्स. व्हॉट विल इज द डेरिव्हेटिव्ह, इट इज 99 रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज लॉग ऑफ 99. ओके, दिस इज नथिंग बट द एक्सपोनेन्शियल फंक्शन. नेक्स्ट फंक्शन येतं एक्सपोनेन्शियल फंक्शनच आहे, फक्त बेस ई येतो. डी डी एक्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स दॅट इज इक्वल्स टू ई रेस टू द पॉवर एक्सच येतो. कारण आपण या फॉर्म्युल्यासारखं जर घेतलं तर याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी करता तुम्हाला असा दिसला असता बाय युझिंग दिस फॉर्म्युला. ए रेस टू द पॉवर एक्स आहे, हा ई रेस टू द पॉवर एक्स आहे, याच्यानुसार लिहिलं तर ई रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ई आलं असतं. पण सर्वांना सांगून देतो की लॉग ईची किंमत ही नेहमी करता 1 असते. कॅल्क्युलसमध्ये, कॅल्क्युलस नावाचा पेपर आहे आपला मॅथमॅटिक्समध्ये, त्यामध्ये लॉग ई इज इक्वल्स टू 1. ऑलवेज रिमेंबर दॅट लॉग ई हा नेहमी करता 1 असतो. ओके, म्हणून मग मी या ठिकाणी लॉग ईची किंमत जर 1 टाकली तर हे काय झालं असतं, ई रेस टू द पॉवर एक्स इंटू 1 अँड इट इज ई रेस टू द पॉवर एक्स इंटू 1. 1ने मल्टिप्लाय केलं तर ते ई रेस टू द पॉवर एक्सच राहतं. अँड नंबर लास्ट, नाव लॉगॅरिथमिक फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शनचे हेच बेसिक फंक्शन्स तर लक्षात आलेच असतील. राहिलं लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये इट इज लॉग ऑफ एक्स आणि हा नॅचरल लॉग असतो. ज्या ठिकाणी मॅथमॅटिक्समध्ये नेहमी करता लक्षात ठेवा, बेस लिहिलेला नसेल कॅल्क्युलसमध्ये तर त्याचा बेस नेहमी करता ईच असतो. आणि जर बेस ई असेल तर यांचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली घेतो 1/x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल्स टू 1/x. कोणासाठी, नॅचरल लॉगॅरिथमसाठी. हा, पण जर का एनी लॉगॅरिथमिक फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असा येतो डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए किंवा एनी बेस, म्हणजे कोणतीही संख्या बेस असेल तर यांचा डेरिव्हेटिव्ह आपण असा घेतो 1/x इंटू लॉग ए. ओके, जर हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण याला तर या नॅचरल लॉगचा बेस नेहमी करता स्मॉल एच असतो. जर याला अप्लाय केला तर याच्यानुसारच, या फॉर्म्युल्यानुसार याचाही फॉर्म्युला तयार होतो. कसा, इट इज 1/x इंटू लॉग ई. आणि मी आत्ताच या फॉर्म्युला सांगितलं की लॉग ईची किंमत हे नेहमी करता 1 असते आणि 1 जर रिप्लेस केली तर 1 इंटू एक्स इज अगेन एक्स. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस नॅचरल लॉग इज ऑलवेज इक्वल्स टू 1/x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स टू द एनी बेस. जर एखाद्या लॉगॅरिथमिक फंक्शनचा बेस ई असेल तर त्याला नॅचरल लॉग म्हणतात आणि जर एखाद्या लॉगॅरिथमचा बेस 10 जर असेल तर त्याला कॉमन लॉग म्हणतात. किंवा एनी बेस असेल तर आपण त्याचा डिफरन्शिएशन त्याचा असं सॉल्व करणार आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल्स टू 1/x इंटू लॉग ए. 14 नंबरचा फॉर्म्युला, त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स
सर्वांना माहिती आहे, साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक यांना आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणतो. कोणाला? साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आपण जर डेरिव्हेटिव्हचं फर्स्ट प्रिन्सिपल अप्लाय केलं तर या प्रत्येक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ज आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. त्यामध्ये पहिला फॉर्म्युला येतो साईनचा. तर आपण सिक्वेन्स वाईज जाऊ. इट इज डी डी एक्स ऑफ किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स. केव्हाही डेरिव्हेटिव्हमध्ये साईन फंक्शन जर दिसलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली तुम्हाला लिहायचा किती? नेहमी करता येतो तो कॉस एक्सच. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज ऑलवेज कॉस एक्स. नंबर 15 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स असतो मायनस साईन एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल्स टू मायनस साईन एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स असा येतो. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज ऑलवेज सेक स्क्वेअर एक्स. डी डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर नंबर 17 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो इट इज सेक एक्स इंटू इट इज टॅन एक्स. किती येतो डेरिव्हेटिव्हचा? सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. त्यानंतर नंबर 19 डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. शेवटचा आणि लास्ट फंक्शन आलेलं आहे कोसेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू इट इज कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज इक्वल्स टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. ओके, तर आता काय करायचं आहे तुम्हाला की हे सगळेच्या सगळे जे डेरिव्हेटिव्ह आलेले आहेत जवळपास आपण 19 फॉर्म्युले आपण रिवाईज केले आणि काही तुम्हाला डिफरन्शिएशन कसे कॅल्क्युलेट करायचे किंवा डेरिव्हेटिव्ह कसे कॅल्क्युलेट करायचे सगळ्याच्या सगळं लर्न केलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये हे 6 बेसिक फॉर्म्युले आलेले आहेत. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स किती? कॉस एक्स. समजा तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये जर साइन फंक्शन दिसलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लिहायचा कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स जर कॉस फंक्शन दिसला डेरिव्हेटिव्हच्या मध्ये तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ जर टॅन दिसला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा तुम्हाला सेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचं तुम्हाला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहिणार सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स लिहिणार मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे हे सगळेच्या सगळे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह यायलाच पाहिजे. आणि हे सगळे फॉर्म्युले जे 19 फॉर्म्युले मी आतापर्यंत एक्सप्लेन केले सर्व तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर करायचेच आहेत. कारण याशिवाय तुम्हाला फिजिक्समध्ये केव्हाही हा फॉर्म्युला येईल तेव्हा तो तुम्हाला अप्लाय करताच यायला पाहिजे. आणि हे फॉर्म्युले तुम्ही बाय हार्ट केल्याशिवाय तुम्हाला ते रिमेंबर होणारच नाही आहेत. ओके, म्हणून तुम्ही सर्वांनी हे फॉर्म्युले आधी बाय हार्ट प्रिपेअर करा. त्यानंतर आपण यावरचे काही एक्झाम्पल्स वगैरे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये देणार आहे.